रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त समाज घडवण्याचं केलं यावेळी आवाहन. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तानं नांदेड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते नांदेड शहरातील महात्मा फुले प्राथमिक आणि माध्यमिक हायस्कूल नांदेड इथं करण्यात आला. सुरक्षित रहा सर्वांसाठी रस्ता सुरक्षा या संकल्पनेवर आधारित अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे तसंच अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या प्रकारांना आळा घालणे हा आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, अन्यथा संबंधित पालकांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते असं सांगितलं. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, दुचाकी स्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासांची वाहतूक न करणे, चुकीच्या दिशेने वाहन न चालविणे तसंच वाहतूक सिग्नलचे पालन करणे आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. नारायणा स्कूल इथं आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचं महत्त्व समजून सांगितलं. 21 ते 28 जुलै दरम्यान 28 शाळांमध्ये रिक्षा चालकांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे. वाहतूक पोलीस उपनिरीक्षक मुंडे, अजय कुमार साखळे, सरदार जसपाल सिंग, सेफर इंडियन रोड्सचे सरचिटणीस अनमोल पंडित, महेश तिवारी, वरुण तिवारी, मितल तिवारी तसंच शाळेतील विद्यार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते.